मित्रांनो, पोहोचलोय आता वाराणसी जंक्शनला. जवळपास 31 तासांचा प्रवास होता दादर मुंबईहून वाराणसी जंक्शनचा, आणि मजा आली खूप. फर्स्ट टाइम आम्ही येतोय बनारसला एक्सप्लोर करण्यासाठी, बनारस मधली वेगवेगळी ठिकाणं. आणि ऑलमोस्ट 31 तासांचा प्रवास करून आता फायनली पोहोचलोय वाराणसीला. तर चला आता, आजचा रात्रीचा आमचा स्टे आहे. आज स्टे करूया आणि उद्या निघूया काशी मधले वेगवेगळे ठिकाणं पाहायला. मित्रांनो, काशी पोहोचल्यावर पहिल्या रात्री आम्ही स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे काशी विश्वनाथांच्या दर्शनासाठी निघालो. महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. तर मित्रांनो, बनारसला आपण पोहोचलोय आणि श्री काशी विश्वेश्वराचं दर्शन करण्यासाठी सकाळी सकाळी आम्ही काय केलं की जो गंगा घाट आहे, तुम्हाला जर एकदम जवळून फोटो काढायचे असतील किंवा जर रील शूट करायचं असेल तर त्यासाठी इतर कोणत्याही गेटकडनं आत येताना मोबाईल न्यायला अलाउड नाहीये. तर जर तुम्हाला एकदम जवळून शूट करायचं असेल तर तुम्ही गंगा गेटच्या इकडनं येऊ शकता, ज्याला गेट नंबर 1 पण म्हणतात. तर त्यासाठी तुम्ही कुठल्याही एका घाटाकडनं जरी वॉक करत आलात, एका ऑटोने तुम्ही एका घाटकडे पोहोचू शकता. जसं की दशाश्वमेध घाटला तुम्ही उतरू शकता आणि त्या घाटकडून सकाळी सकाळी तुम्हाला अजिबात गर्दी नसते. तर तुम्ही एकदम कम्फर्टेबली चालत गंगाद्वारचा जो गेट आहे, जिथून आपल्याला भारत मातेचं मंदिर लागतं आणि अहिल्याबाई होळकर यांचा पण पुतळा केलेला आहे, तर त्या गेटकडनं आलात तर त्या कॉरिडॉर कडनं तुम्ही एकदम या एंट्रन्स पाशी पोहोचाल आणि इथून तुम्ही प्रॉपर फोटो काढू शकता, इथे रील बनवू शकता. आणि इथे एकदम भव्य असा परिसर आहे जिथे तुम्ही थोडा वेळ थांबून तिथला परिसर एन्जॉय करू शकता. मी तुम्हाला सांगू इच्छितो की इकडे येताना खूप सारे गेट आहेत. तर त्यामध्ये जर तुम्ही फक्त गेट नंबर 1 कडून आत येत असाल, जो की गंगाद्वाराचा गेट आहे, तर तिथून जर येत असाल तरच तुम्हाला आतपर्यंत मोबाईल आणायला अलाउड आहे, जो की हा कॉरिडॉर आहे तिथपर्यंत. इतर कोणत्याही गेटमध्ये जर तुम्ही आत येत असाल तर तुम्हाला बॅग, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू काही असेल तरी त्या आतमध्ये आणायला अलाउड नाहीये. तुम्हाला ते बाहेरच जे आहे लॉकर मध्ये सबमिट करून यावे लागतात. पण फक्त गंगाद्वारचा जो गेट आहे तिथूनच आत येताना कॉरिडॉर मधला मोबाईल तुम्ही आतपर्यंत आणू शकता. पण इथे येते वेळी एवढं लक्षात ठेवा की कोणत्याही प्रकारचं स्मार्ट वॉच किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट तुम्ही सोबत घेऊन नाही शकता. फक्त मोबाईल सोबत येताना घेऊन या. मित्रांनो, काशी विश्वनाथ दर्शनानंतर आम्ही कालभैरवाच्या दर्शनासाठी निघालो. असं म्हणतात की कालभैरव हे काशीचे कोतवाल आहेत, त्यामुळे त्यांच्या दर्शनानेच काशीचे दर्शन पूर्ण होते. कालभैरवांच्या मंदिरात प्रवेश करताच एक वेगळ्याच ऊर्जेची अनुभूती झाली. त्या दिवशी कालभैरवांच्या मंदिरात केलेली सजावट बघून मन अगदी प्रसन्न झाले. कालभैरवांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही दुपारी थोडा वेळ विश्रांती केली आणि जेवण केले आणि त्यानंतर बनारस मधील गल्ल्या पाहण्यासाठी निघालो आणि तेथूनच पुढे घाट पाहण्यासाठी जाणार होतो. बनारस की मैं शाम तक भटकूं तुझ में, तू बन जा गली बनारस की मैं शाम तक भटकूं तुझ में. तेरी बातें चटपट चाट सी है, तेरी आंखें गंगा घाट सी है, मैं घाट किनारे सो जाऊं, फिर सुबह सुबह जागूं तुझ में. तू गंगा किनाऱ्यावर 84 अशा पवित्र घाटांनी वसलेली वाराणसी, जिथे तुम्हाला आयुष्यातील अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत वेगवेगळे रस पाहायला मिळतात म्हणून बनारस, आणि जिथे साक्षात महादेवांनी पार्वतीसोबत वास केला आणि ज्या तीर्थक्षेत्राला भेट दिल्यानंतर सर्व तीर्थक्षेत्र केल्याचं पुण्य मिळतं अशी काशी. केदार घाटाकडून दशाश्वमेध घाटकडे जाण्यासाठी बोट निघते. आम्ही देखील त्या संध्याकाळी बोट केली आणि बोटीतून प्रवास करता करताच सर्व घाट पाहिले. बोटीतून जात असताना अनेक घाटांचे दर्शन झाले. त्यापैकीच एक होता हरिश्चंद्र घाट. हा घाट मणिकर्णिका घाटाप्रमाणेच काशीमध्ये मृत्यूसाठी प्रसिद्ध आहे. या घाटावर देखील दिवसभर मृतदेहांना अग्नी दिला जातो. असं म्हणतात या गंगा किनाऱ्यावरूनच वनवासात असताना प्रभू श्रीरामांनी सीता मातेला जलविहार करवला होता. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी
इथे नौकाविहार करण्याचं एक वेगळंच सुख होतं. दशाश्वमेध घाटाजवळ पोहोचताच गंगा आरतीची वेळ झाली होती. त्यामुळे वातावरणामध्ये एक वेगळीच प्रसन्नता होती. तर चला ही पावन गंगा आरती पाहूया आणि या आरतीची पवित्रता अनुभवूया. जय हो शंकरा आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला। तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। जस्ट गंगा आरती जी आहे ती अटेंड केली आणि खूप दिवसापासूनची इच्छा होती. खूप सारे रील्स बघितलेले, खूप सारे व्हिडिओ बघितलेले आणि गंगा आरती अटेंड करतानाची जी पॉझिटिव्ह व्हाईब आहे ती तुम्हाला इथे येऊनच जी आहे फील करावी लागेल. ती शब्दात सांगता येण्यासारखी नाही, पण खूप छान एक्सपिरियन्स होता. एकतर आज माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त गंगा आरती करायला मिळाली हेच खूप भाग्याचं काम आहे आणि खूप भारी वाटतंय. अक्षरशः म्हणजे माझा वाढदिवस आहे हे पण विसरून गेलो. इतकी भारी फिलिंग होती ना, म्हणजे अक्षरशः सुचत नव्हतं, शब्द सुचत नव्हते, अंगावर काटा आलेला. मित्रांनो, गंगा आरती पाहून मन अगदी प्रसन्न झालं आणि त्याच रात्री आम्ही मणिकर्णिकेलाही जायला निघालो. जीवनाचं एक वेगळं सत्य अनुभव आहे. तर मित्रांनो, रात्रीचे जवळपास 11 वाजत आलेत आणि आम्ही चाललोय मणिकर्णिका घाटच्या दिशेने. जस्ट जाता जाता एक जी होती शव होतं ते जात होतं, तर म्हटलं फॉलो करूया. मित्रांनो, रात्रीचे जवळपास 11:30 वाजलेत आणि आम्ही चाललोय मणिकर्णिका घाटच्या दिशेने. बनारसमध्ये आल्यावर आपण सगळ्या गोष्टी एन्जॉय तर करतो, प्रत्येक गोष्टीमध्ये बनारसच्या प्रेम, जीवन हे सगळं पाहायला मिळतं. पण बनारसची एक डार्क साईड पण आहे, जी आहे मृत्यू. त्याला पण आपण एक्सप्लोर केलं पाहिजे. तर त्यासाठीच आम्ही आता चाललोय मणिकर्णिका घाटच्या दिशेने. असं म्हणतात मृत्यू हेच शेवटचं सत्य आहे आणि तेच सत्य जवळून पाहण्यासाठी आता आम्ही चाललोय मणिकर्णिका घाटच्या दिशेने. मित्रांनो, मणिकर्णिका घाटबद्दल जर सांगायचं म्हटलं तर इथे दिवसाचे 24 तास आणि वर्षाचे 12 महिने जे आहे ते मृतदेहांना दाह संस्कार दिला जातो. आत्ताच आम्ही गल्लीतून आत चाललोय आणि आमच्या समोरून जाता जाता जे आहे 2 जे आहेत मृतदेह जे आहेत ते घेऊन गेलेले आहेत स्मशानाच्या दिशेने. तुम्ही भिंतीवर बघू शकता मणिकर्णिका घाटकडे जायच्या दिशेने अशी तुम्हाला भेताळांची किंवा वेगवेगळी जी आहेत तुम्हाला अशा ड्रॉइंग्स दिसतील. तर हे ड्रॉइंग्स बघून पण एक मनामध्ये अशी भीती उत्पन्न होते. आणि जेव्हा पण मणिकर्णिका घाटकडे जाताना एकदा तुम्ही गल्लीतून आतमध्ये प्रवेश केला की तुम्हाला असं वेगळं जडजड झाल्यासारखं वाटेल. म्हणजे बाहेर एकदम तुम्हाला फ्रेश वाटतं इतर घाट फिरताना, पण मणिकर्णिका घाटची जी आहे खासियत वेगळी आहे. तर मित्रांनो, आतापासून जी आहे भयंकर भीती वाटते. अशी बघू शकता छोटी छोटी जी आहेत मंदिरं तुम्हाला दिसतील. घाटाच्या दिशेने जसं जसं जाऊ जे आहे असं डार्क फिलिंग वाढत चालली आहे. सांगूच शकत नाही शब्दामध्ये की कसं एक्सप्रेस करू. माझ्याच पाठी बघू शकता अजून एक जे आहे कशा काळोखी गल्ल्या आहेत. जरी लाईट असली तरी जी डार्क फिलिंग आली आहे आतून. पण एक मात्र चांगली गोष्ट आहे, मणिकर्णिकेकडे जाताना जे भिंतीवर तुम्हाला अशा देवाची पण चित्र दिसतील आणि जे आहेत मध्ये प्रत्येक देवाची, गणपती, मारुती, शंकर, अशी छोटी छोटी जी आहेत ती मंदिरं आहेत. त्यामुळे तुम्हाला भीती पण वाटेल, पण असं पण वाटेल की देव आपल्यासोबत आहे. जवळपास आम्ही मणिकर्णिका घाट पोचेपर्यंत आता हे 4थं जे आहे शव गेलेलं आहे. वेगळीच फिलिंग आहे. सगळीकडे फक्त एकच जो आहे आवाज ऐकू येतोय, राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे. मी स्वतः तर स्मशानात आजपर्यंत कधीच नाही गेलो.
म्हणजे मला तर खूप जास्त भीती वाटते. आणि त्यात मी पहिल्यांदाच स्मशानात चाललोय आणि त्या स्मशानात चाललोय जे भारतातलं सगळ्यात मोठं स्मशान आहे, मणिकर्णिका घाट, जिथे रोज हजारो मृतदेह जे आहेत त्यांना अग्नी दिला जातो. घाटापाशी जाताना दोन्ही साईडला जी आहे तुम्हाला लाकडं पण दिसतील ठेवलेली दाह संस्कारासाठी. आणि आत्ता जस्ट पोचत आलोय आम्ही. ही एक गल्ली जी आहे ती क्रॉस केली की आता इथून लेफ्ट घेतला की समोरच मणिकर्णिका घाट आहे. मणिकर्णिका घाटची जी पहिली गल्ली आहे तिथून एंट्री केल्यापासून ते घाटापर्यंत पोचेपर्यंत अशी वेगळीच फिलिंग आहे. म्हणजे भीती आहे, भय आहे, पण एक असं आहे की प्रत्यक्षात महादेव या घाटावरनं जे आहेत ते तारक मंत्राचा उल्लेख करतात कानामध्ये आणि त्या जे शिव असतं त्याला मोक्षाला पाठवतात असं म्हणतात. त्यामुळे कुठे ना कुठे मनामध्ये थोडं असं पण आहे की देव पण तिथे आहे. जिथे डार्क साईड आहे तिथे देवाची पण साईड आहे. मित्रांनो, समोरच्या गेट कडून एंट्री करताच आम्ही मणिकर्णिकेपाशी पोहोचलो आणि तिथे गेल्यावर मात्र ते दृश्य होतं, माझ्याकडे शब्दच नव्हते. साचा बोले ना झूठा माहिया रे हो मेरे साईया रे साईया रे झूठी माया का झूठा है जिया रे हो अब किस दिशा चित में बसेरा पाऊं तू जो था मैं संभल जाऊं. खरं सांगू का, पहिलं वाटलेलं मणिकर्णिकेवर गेल्यावर खूप भीती वाटेल, पण इथे आल्यावर ना भीती होती, ना आनंद होता, ना सुख होतं, ना दुःख होतं. इथे आल्यावर अनुभवायला मिळाली ती एक वेगळीच शांतता. इथल्या शांतीत थोडा वेळ काय घालवला आणि मनामध्ये वैराग्य भाव प्रकट झाला. रोजच्या धकाधकीच्या जीवनामधील स्पर्धा, चढाओढ, मोह, माया हे सगळे संपून गेल्याचा भास झाला. मनामध्ये एकच गोष्ट गुंजत होती, कसला तो अहंकार आणि कसला तो गर्व. सगळं काही व्यर्थ आणि या मोहमायेच्या खोट्या दुनियेमध्ये फक्त राम नामक सत्य आहे.